एका हिंदी चित्रपट गीतात म्हटलेलं आहे, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, वहां पैदल ही जाना है. फार सुंदर गीत हो, व्हेरी मिनिंगफुल. घरी गेल्यानंतर यूट्यूबवर ऐका. सजन रे झूठ मत बोलो. अरे किती झूठ बोलशील तू, किती लोकांना फसवशील, किती स्वतःसाठी जगशील. खुदा के पास जाना है. आपल्या सर्वांना एक दिवस खुदा के पास जाने का है. ना हाथी है ना घोडा है. त्यावेळेला जेव्हा राजे लोक होते, त्या राजाचं सामर्थ्य हे त्याच्याजवळ किती हत्ती आणि किती घोडे ह्याच्यावरती अवलंबून असे. आणि या गाण्यात म्हटलेलं आहे, जेव्हा तू खुदा के पास जाएगा, ना हाथी होगा ना घोडे होगे, वहां पैदल ही जाना होगा. पैदल जाणे म्हणजे हेल्पलेस, एकटा, कोणच नाही, काहीच नाही. आपल्याला एकट्यालाच देवाच्या समोर उभं राहायचं आहे. आणि देव तेव्हा विचारणार नाही की तुमचा बँक बॅलन्स किती, तुमची प्रॉपर्टी किती. देव विचारेल, तुम्ही किती दयाळू होता, तुम्ही किती लोकांवर दया दाखवली, आणि त्याप्रमाणे तो तुम्हाला बक्षीस देईल, तो तुम्हाला स्वर्गात नेईल. सेकंड, दुसरा मुद्दा, मी दयाळू का होय, वाय शुड आय बी मर्सीफुल. आज जर मी दुसऱ्यांना त्यांच्या अडचणीत मदत केली, आज जर मी दुसऱ्यांना त्यांच्या अडचणीत मदत केली, तर उद्या जेव्हा मी अडचणीत पडेल तेव्हा ते मला मदत करतील. हे सत्य आहे. काही जण म्हणतात, हा मी एकदम श्रीमंत, आय एम व्हेरी रिच मॅन, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, संपत्ती आहे, आय गॉट अ नाईस पोझिशन, मला कोणाची गरज नाही, आय डोंट नीड यू. द फॉल्स. हे खोटं आहे, आभास आहे. अरे पैसा संपत्तीने सगळ्याच गोष्टी विकत मिळतात असं नाही. तुम्ही पैशानं आणि संपत्तीनं चांगले